धन्यवाद सुनील शेळके सर. फक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. खरं तर आज शेवटचा दिवस गोड आपण खऱ्या अर्थाने चौथ्या माणकोळी संघासाठी आतापर्यंत झालेला पाहतोय. काय लाजवाब सामना आपण या अगोदरचा बघितला. खरं तर शेवटच्या 2 चेंडूवर आकाश पाताळ एक केलं होतं दोन्ही संघांनी. काय तो शॉर्ट रनचा अपील, त्यानंतर कुठे ना कुठे आपण बघितलं की शेवटच्या चेंडूवर अगदी शांत डोक्यावर जणू बर्फ ठेवून खेळले क्षेत्ररक्षण करणारी टीम आणि त्यानंतर विजय संपादन केला. बघूया मनोहर जोशी साहेब या ठिकाणी आमच्याशी जॉईन झालेले आहेत. काय हा यावेळी मात्र पहिला चेंडू, व्हाट अ शॉट. जगदीश नाईकचा ब्रँडेड फटका आपण पाहतोय. जबरदस्त सुरुवात करून दिलेले वंडर ऑफ भिवंडी ज्याचं नाव अगदी कित्येक वर्ष माणसामध्ये जनामनामध्ये रुजलं तो जगदीश नाईक. कबीरजी गणपत केणी समाज सुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते माणकोळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. वेलकम, सुस्वागतम. सामना सर्वच जण खेळतात, सामने भरपूर होतात, परंतु एखादा सामना असा असतो ना मित्रांनो, तो तुमच्या काळजाचा अगदी ठाव घेतो. मागचा सामना आपण तसाच बघितला. ब्लॅक डायमंड ऑफ न्यू 40+ लकी गोंधळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम. आज सपोर्ट करतायत मनोहर जोशी साहेबांच्या भादवड संघाला. पाहू शकतो आपण पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. खरं तर मार्कंडे कारिवली संघाची तारीफ करावी तितकी कमी आहे, कारण या संघाला डार्क हॉर्स म्हटलं जात होतं. या संघावर कुणाचंही लक्ष नव्हतं आणि डार्क हॉर्स जसा अगदी लढतीमध्ये एखाद्या शर्यतीमध्ये सर्वांच्या पुढे निघून जातो, तसा मार्कंडे कारिवली संघ या स्पर्धेमध्ये हळूहळू कासवाच्या गतीने पुढे निघत गेला. आणि आज आता आपण पाहतो सुपर 8 मध्ये हा संघ खेळताना जयगावदेव वडूनगर आणि मार्कंडे कारिवली संघाची खूप थरारक लढत झाली होती. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना गोल्डन बाउंड्री घेतली होती महेंद्रने यशवंत पाटील याच्या गोलंदाजीवर. गोलंदाज इथे गजा नाही तो मजा नाही. मात्र गजाने काल चांगलीच मजा आणली होती. गोलंदाज तयार. हो, अप्रतिम चेंडू. हा कॉन्फिडन्स लेवल का वाढतो माहिती आहे ना, जेव्हा जेव्हा तुम्ही सामने जिंकत जाता, जसजसे सामने जिंकत जाता ना, तसा गोलंदाजांचा कॉन्फिडन्स लेवल, तसा फलंदाजांचा कॉन्फिडन्स लेवल अगदी आकाशाला गवसणी घालणारा असतो. इथे तेच आपल्याला पाहायला मिळते. मोठा संघ जरी समोर असला तरी मार्कंडे कारिवली संघाचा कॉन्फिडन्स लेवल अगदी उच्च दर्जाचा आहे. पुन्हा एकदा पुढे गेले. यावेळी मात्र दरवाजा पहिल्यांदाच या सामन्यामध्ये उघडला गेला वाईटचा. पंच सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून खूप चांगली अंपायरिंग झाली. अगदी काल जिगेदादा यांच्याशी आमची चर्चा झाली. म्हणाले की नक्कीच चिकणे या स्पर्धेमध्ये जी अंपायरिंग झाली ती अंपायरिंग अगदी लाजवाब होती. गोलंदाज या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू गोलंदाजाने फेकला होता, परंतु त्या चेंडूला आपण पाहतो खेचून मारला होता. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. नक्कीच सॉफ्ट ड्रिंकची सोय मला लागेल या ठिकाणी झालेली आहे. त्याबद्दल जिगे दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानूया. सुभाष पाटील आपला सुवर्ण संधी आहे. चौकारांची हॅट्रिक जर करता
तर आपणास 5,000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. फलंदाजाला अशी लालूस लावली ना, फलंदाजाला अशी प्रवृत्त केलं ना की संघ राहिला बाजूला. अंकुश पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लागलेले आहे. खास करून सुभाषला बसण्याचा इरादा होता, पंचांचा नो बॉलचा इशारा. या प्रकारे तुम्ही जगदीश नाईक सारख्या फलंदाजा समोर बचू शकत नाही. जर तुमचा चेंडू तुम्हाला यष्ट्यांवर टाकायचा नसेल तर अवांतर धावेच्या रूपाने निश्चित तुम्ही यष्टीच्या बाहेरही क्रीजच्या बाहेरही चेंडू टाकू शकत नाही. धावसंख्या धावफलकावर लागलेली 12. पहिले षटक चांगलं ठरतंय बादवड संघासाठी. टीम बादवडच्या माध्यमातून जगदीश नाईक एक मोठं नाव. इथे मात्र फुलटॉस चेंडूवर पूर्ण चाकलेला आहे. पंच सुनील म्हात्रे सरांचा लेग बायचा इशारा आला. दरम्यान षटक ही अगदी निर्वाणीचं षटक आपण बघितलं. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि हे पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपलेले. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लागलेले आहेत. मनोहर जोशी साहेब खुश आहेत, उपाध्यक्ष. इथे मान्यवर कक्षामध्ये अध्यक्ष साहेब खुश. तिथे नक्कीच पॅव्हेलियन मध्ये मनोहर जोशी साहेब खुश. खुशीचा माहोल आहे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या मध्ये. चर्चा करताना चर्चा होईल, आज चर्चा होईल, व्यासपीठावर चर्चा होईल, समालोचन कक्षामध्ये चर्चा होईल, इतर आपण पाहतो मैदानाच्या बाहेर चर्चा होईल, त्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा बघितली जाईल, तिथेही चर्चा होईल. कारण ही मानाची स्पर्धा आहे. अध्यक्ष चषक 2024. सन्माननीय नवीन 40+ क्रिकेट संघटना अध्यक्ष गणेशजी केनी साहेब यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. शिनू गोलंदाजीसाठी येतोय. क्या बात आहे. नेक्स्ट मॅच मित्र, प्राइम टाइम आहे, कुठेही जाऊ नका. यस, प्राइम टाइम मध्ये आपण प्राइम सामना पाहणार आहोत. जय बजरंग कारिवली वर्सेस स्वयंभू पायगाव. अनाउन्समेंट झालेली आहे. नांदी नक्कीच या सामन्याची झालेली आहे. कारण हा सामना म्हणजे या स्पर्धेतील सुपर 8 मधील एक सर्वोत्कृष्ट सामन्यापैकी एक होईल असा प्रेक्षकांचा कयास. एका बाजूला संदीप नाईक असतील, एका बाजूला परशु, एका बाजूला जोगेन, तर एका बाजूला निश्चितच दीपक मडवी आणि जीतू गवळी. यावेळी मात्र लॉप केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. दूर सीमारेषेवरून जोपर्यंत फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. वेलकम, सुस्वागतम आमचे मार्गदर्शक उपाध्यक्ष समालोचन परिवार मोहनदादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. खरं तर अशा स्पर्धा प्रत्येकाला भुरळ घालत असतात. मोहनदादा असोत काय, काळराम केणी असोत काय, शेळके सर असोत काय, स्वतः मी, त्यानंतर संदेश वखारे, प्रमोद पाटील आणि उमेश पाटील या सर्वांनीच या स्पर्धेमध्ये नक्कीच वेळेवर हजेरी लावली आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला. शॉर्ट चेंडू हुक केलेला आहे, चूक करत नाहीये हुक करून, आणि चेंडू जातोय फाईड लेग सीमारेषा पार. जगदीश नाईकच्या बॅट मधून हा भादवडकरांचा चौकार आणि धावसंख्या 19 होते. खर तर असे चेंडू जगदीश नाईकला म्हणजे आपल्या पायावर धोंडा. लूज चेंडू, त्यानंतर शॉर्ट चेंडू, त्यानंतर आणखी म्हणजे लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, आणि असे चेंडू कोण सोडेल? जगदीश नाईक छे कधीच नाही. धावसंख्या धावफलकावर 19. शिणू पुढचं चेंडू घेऊन येईल, मात्र विचार करावा लागेल. मोठ्या फलंदाजासमोर थोडासा दबाव असतो गोलंदाजावर. हा दबाव जेव्हा तुम्ही झुगारताना तेव्हा मात्र तुमच्याकडून चांगला परफॉर्मन्स होतो. आतापर्यंत मार्कंडे कारिवली संघाने दबाव झुगारून
एक टीम वर्क केलेलं आहे आणि त्याचं फळ त्यांना मिळतंय. ते सुपर 8 मध्ये खेळतायत. शिवणू गोलंदाजीसाठी तयार. इथे क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातो. हुक आणि पुलसाठी क्षेत्ररक्षण तैनात केलं जात आहे. डीप फाईन लेग आणि स्क्वेअर लेग सीमारेषेवर. ओ चांगला चेंडू डिफेन्सिव्ह करण्याशिवाय पर्याय नव्हता. जगदीश नाईक सारख्या फलंदाजाला पूर्णपणे संरक्षणात्मक फटका खेळण्यास प्रवृत्त केलं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत या गोलंदाजाने 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेले आहेत. एकवीस धावा धावफलकावर आपण पाहतोय. रिव्हर्स स्वीप यस आणि शॉट थर्ड मॅन ला बगळ देऊन नक्कीच बीट करून चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. काय फटक्यामध्ये नजाकत होती. रिव्हर्स स्वीपचे फटकेही असे अगदी नजाकतीने खेळले जाऊ शकतात हे उदाहरण सेट केलेले. आणि यानंतर रिव्हर्स स्वीपचा बादशाह आपण पाहणार आहोत नक्कीच खेळताना. बस नाम ही काफी आहे. हार्ट ऑफ सिटी दीपक मडवी. इथे मात्र चेंडू प्रॉपर बॅटवर येत नाही. फटका तर जोरात मारला होता. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावा 26 धावफलकावर लागते. 13 च्या सरासरी आपण पाहतोय धावा लागल्या 26. घरच्या खेळपट्टीवर घरच्या मैदानात मागचा सामना जो जिंकला तेव्हा जिग्यादादा यांचा जल्लोष पाहण्यासारखा होता. खरं तर व्हिडिओ शूटिंग करणार होतो परंतु थोडासा उशीर झाला. पाहू शकता आपण नक्कीच खेळाडू कक्षामध्ये सध्या पायगाव संघ रिझर्व्ह खेळाडू कक्षामध्ये नक्कीच पायगाव संघ टीम मॅनेजमेंट करताना प्लॅनिंग करताना आणि खास करून मनोहर जोशी यांच्या जोडीला आज त्यांचे बंधुराज जणू अगदी बघितलं तर एकमेकाचे भाऊ असं म्हटलं जाऊ शकतं. ब्लॅक डायमंड ऑफ लकी गोंदले आणि मनोहरजी जोशी यांना 40+ परिवार काय शेवटी एक परिवारच आहे. सर्व एकामेकाचे भाऊ आहेत. चला गोलंदाजीला लगेच सुरुवात करा. कारिवली संघ फारसा उशीर करू नका. आपल्याला अंतिम सामना अगदी चांगल्या वेळेमध्ये आटोपायचा आहे. यस यस अगदी 1 ते 2 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत फायनल आणि त्यानंतर इतर सर्व सोपस्कर आपण 1:30 वाजेपर्यंत उरकूया. म्हणजे 2 वाजता सगळे मोकळे. क्या बात आहे. आज मानकोलीमध्ये जल्लोष कारण चौथा हिरो मानकोली बी संघ ही सुपर 8 मध्ये. मोहनदादा भोईर यांचा संघ ही सुपर 8 मध्ये. क्या बात आहे. आणि त्यानंतर चौथा हिरो मानकोली ए संघ सुपर 8 मध्ये आहे. आज ऑफर खूप आहेत. ऑफर खूप आहेत आज जेवणाच्या खास करून. परंतु समालोचन कक्ष सोडू शकत नाही. ईश्वर इथे मात्र चांगला चेंडू टाकतोय. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र थेट या स्टँडवर सुभाष बत्तीने थेट या स्टँडवर फेक केली. प्रेझेंट ऑफ माइंड बघा. धाव गेली तर काय, ओव्हर थ्रो झाला तर काय, मोठा फलंदाज बाद होईल अशी अपेक्षा होती आणि तेच घडलं. जगदीश नाईक अगदी मी तर म्हणेन की चूक करताना आपण पाहतोय. मोठा फलंदाज असा अगदी सस्तात बाद झाला की अजून हुरूप येतो. यावेळी मात्र खरोखरच सुभाष बत्तीणी यांच्या प्रेझेंट ऑफ माइंडला दाद द्यावी अशी घटना घडली. धावसंख्या धावफलकावर लागली ती 27-27.
इथून मोमेंटम नक्कीच कारिवली संघाच्या बाजूने जाईल की इथून पुन्हा एकदा नक्कीच बळदेव सारखा फलंदाज जगदीश नाईकच्या पावलावर पाऊल ठेवून खेळी करेल. 19 धावा बाद होण्यापूर्वी जगदीश नाईक यांच्या बॅटमधून आल्या. त्यामध्ये 3 लाजवाब चौकार आपण बघितले. आज माझ्या जोडीला पुन्हा एकदा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गुणलेखक, महाराष्ट्राचे लाडके गुणलेखक अल्पेश गायकवाड असतील. त्यानंतर ज्ञानेश्वर मुकादम ड्युटी आटोपून नक्कीच प्रस्थान त्यांनी केलेले. नाही पण काल चर्चा झाली अध्यक्ष साहेबांची. अध्यक्ष साहेबांनी खूप आभार मानले खरं तर पंच, समालोचक, त्यानंतर गुणलेखक, लाईव्ह टेलिकास्ट वाल्यांचं, कारण बरीचशी स्पर्धा पार पाडण्याचं त्यांनी योगदान दिलं. इथे मात्र चेंडू पाहतोय आपण नक्कीच लॉंगॉन सीमारेषेवर ट्रॅव्हल होतोय. दुसरी धावेचा प्रयत्न सुभाष वस्ताद बाद होईल. हो हो हो, मी म्हटलं होतं की मोमेंटम यावेळी मात्र या चेंडू नंतर मार्कंडे कारिवली संघाच्या बाजूने लागतोय की काय, आणि तेच घडताना पाहतोय. पहिली जोडी धावबादच्या रूपाने पॅव्हेलियन मध्ये परतताना दिसते. काही करावं लागले नाही. फलंदाज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की बाद केले गेले नाहीत तर बाद झालेले आहेत. धावसंख्या धावपलकर 28, 2 गड्यांच्या मोबदल्यात. परंतु तसं बघितलं तर अल्पेश गायकवाड सलामीच्या जोडीने त्यांचं काम केलेले. येणाऱ्या इतर फलंदाजांना, खास करून मिडल ऑर्डरला या पायाभरणीवर एक कळस चढवावा लागेल. धावसंख्या 28. ओ योगेश नाना यांनी जर 2 षटकार मारले नक्कीच अल्पेश गायकवाड, तर माझ्याकडून त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक असतील. परंतु ती लगातार 2 षटकार असावेत. लगातार 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले तर नक्कीच 500 रुपयांचं रोख पारितोषिक त्यांच्यासाठी लागले जाईल. माझ्यासाठी एका षटकारासाठी लावतात 500 रुपये, मी 2 षटकारांसाठी लावले. मंदादा भोईर, वेलकम, सुस्वागतम. एक चांगल्या मनाचे हो हो हो. इथे मात्र चांगला चेंडू. ईश्वरची गोलंदाजी थोडीशी व्हेरिएशन भरलेली गोलंदाजी. हा जो खेळाडू आहे तो अष्टपैलू खेळाडू आहे. मार्कंडे कारिवली संघासाठी आतापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. इथे दोन्ही फलंदाजांना बुचकळ्यात पाडण्याची संधी नक्कीच ईश्वरला प्राप्त झालेली आहे. धावसंख्या स्थिर आहे 28. पहिल्या षटकात 12 आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 13 आल्या होत्या. ह्या षटकामध्ये मात्र काहीसा बॅकफुटवर नक्कीच धावांच्या बाबतीत म्हटलं तर वावगं ठरू नये. जोशीलेनं भादवड संघ. चेंडू हवेत आहे, अगदी सरळ रेषेत चेंडू. यावेळी मात्र चेंडू हातातून जातोय. नशिबाची साथ फलंदाजाला. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती फक्त दुपाटणं राहिलं. अशी गत इथं मार्कंडेय कारिवली संघाची झालेली आहे. खाया पिया कुछ नाही, गिलास तोडा 12 आणा. 4 धावाने धावसंख्या, फलकावर 32. न हम ज्ञान देंगे न हम पंडिताई करेंगे, न हम पंडित है न हम शास्त्री है, हम तो यूं ही आपका रात भर साथ देंगे, हम तो रात्रि के यात्री है. चिंतामण घरत काटई यांच्याकडून योगेश साठी सुवर्ण संधी. ते मात्र लॉप केलेल्या चेंडूला अगदी चेंडू सुसाट जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार. खेचून मारणं काय असतं ते दाखवून दिलेले फलंदाजाने. ओ यॉर्क चेंडू होता.
खोदून काढलेलं आहे. आणि हे काय घराचे वाशे फिरतात अशी आपल्या आगरी भाषेमध्ये म्हण आहे. ती म्हण इथं तंतोतंत लागू पडते मार्कंडे कारिवली संघासाठी. चौकाराने धावसंख्या धावपलकावर वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते 42. नशिबाची फेरे आपण आगरी भाषेमध्ये म्हणतो ना, गणपतीने सोंड फिरवली की आपलं नशिबी बदलतं, नशिबी फिरतं. तसं मार्कंडे कारिवली संघाविषयी झालेले. परंतु बलवंत ने चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. बलवंत याचं ते अर्धशतक कोण विसरेल. बलदेव याचं दमन चषकातील काय लाजवाब बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी. खरे तर टॉस साठी चला जय बजरंग कारिवली संघाचे कॅप्टन जोगेन आणि स्वयंभू पायगाव संघाचे कॅप्टन आपण लगेच चला परशु याच्या नक्कीच गळ्यामध्ये कॅप्टन्सीची माळ या स्पर्धेसाठी घातली गेलेली. परशु आपण या लगेच टॉस साठी, कारण 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस ही करणार आहोत. बलदेव याचं खरं तर दमन चषकामध्ये अर्धशतक पूर्ण झालं नव्हतं. 49 धावांवर तो होता, परंतु अर्धशतकाची नक्कीच त्याला किंमत होती. आपल्या संघासाठी बहारदार फलंदाजी केली होती. इथे योगेश नानासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बघूया नक्की योगेश नाना कशा प्रकारे फलंदाजी करेल. महेंद्र राऊंड द विकेट. पहिला चेंडू पायांवर आदळतोय. येस, आणि पंच भाऊ पाटील यांचा इशारा. योगेश नाना वॉकिंग टू द पवेलियन. चिंतामण घरत यांच्याकडून खूप मोठं पारितोषिक होतं, माजी सरपंच काटई, परंतु ते पारितोषिक त्यांच्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच योगेश नाना गेले. टाटा बाय बाय. पॅव्हलियन कडे परतले. धावसंख्या धावपलकावर लागली 42-42. पाहू शकता हा निर्णय. म्हणूनच तर म्हणतो आम्ही की या स्पर्धेमध्ये नक्कीच अंपायरिंग जी झाली ती अंपायरिंग क्लास अंपायरिंग झाली. अगदी समोर पकडला गेला होता योगेश नानाला. धावसंख्या 42. चांगली सुरुवात मिळालेली महेंद्रला. पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर काहीसा आत्मविश्वास दुणावतो. फुलटॉस चेंडू आहे, झुगारून दिलेला आहे. चेंडू मात्र सीमारेषा पार. षटकार येतोय बॅट्स मधून संदेश पिंटूचा. उमेदीच्या काळात या फलंदाजाने किती मैदानं गाजवलेली आहेत. सन्मान्य शिवसेना गटनेते कबीरजी केणी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले. खरं तर वडपे गावचे माजी सरपंच सुनीलजी पाटील यांच्याशी त्यांची खास मैत्री आहे. आणि सुनीलजी पाटील यांचंही मामा सुनील मामा आपलंही हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. पायगाव संघाचे कॅप्टन आपण चला लगेच तयार व्हा, कारण ही टॉस आपण यानंतर त्वरित कंप्लीट करणार आहोत. आणि ती टॉसला नक्कीच या ठिकाणी आपण बोलवणार आहोत सन्मान्य कबीरजी केणे आणि वडपे गावचे माजी सरपंच सुनील मामा यांना. खरं तर क्रिकेटची सुनील मामा यांना खूप आवड. सध्या क्रिकेट पासून थोडेसे दूर आहेत. फुलटॉस पिंटू साठी. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं झालं नाही. मी तर म्हणेन की हातावर हात चोळत असतील खरं तर अंजूर संघाचे सर्वच खेळाडू, कारण मार्कंडे कारिवली संघाने त्या संघाला पराभूत केलं होतं. परंतु असतं क्रिकेटमध्ये, हे चालायचंच. एखादा बलाढ्य संघ कधी कधी पराभूत होतो, एखादा
लिंबू टिंबू संघ नक्कीच चांगली कामगिरी करतो. हे चेंडू नक्की कुठले आहेत नक्कीच महेंद्रचे, कारण लेग स्टंपच्या बाहेर. तिसऱ्या पंचांकडे मागणी, षटकार तर आलेला आहे नक्कीच आणि बिमरची या ठिकाणी मागणी केलेली आहे. पंच या, आपण निरीक्षण करा. तर पंचांकडून नो बॉल घोषित करण्यात आलेलं आहे, कारण खरं तर कमरेच्या वर चेंडू होता. तंत्रज्ञान इतकं उच्च आहे सध्या की नक्कीच त्याच्या पुढे पर्याय नाही. अग्री भाषेत म्हटलं तर काही इलाज नाही. गोलंदाज तयार, राऊंड द विकेट. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला नक्कीच मात्र चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. डबल पूर्ण झाली. धावसंख्या धावफलकावर तब्बल लागते ती 63. खूप मोठी धावसंख्या उभारलेली आहे जोशीलन भादवड हे संघाने. पायगाव संघाचे कॅप्टन, चला आपण लगेच, कारण कारिवली संघाचे कॅप्टन टीम कारिवलीचे परशु पाटील उपस्थित आहेत. आय थिंक येस आम्हाला वाटलंच होतं की विकास मुकादम येतील. यावेळी मात्र चेंडू उंच उडालेला आहे. आणि त्यानंतर मात्र झेल सुटल्यानंतर आपण पाहतोय 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतात आणि 2 धावाने धावसंख्या धावफलकावर लागते ती 65 आणि 66 धावांचं लक्ष या इथे देण्यात आलेलं आहे. या सुनील मामा, आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. कबीर मामा आपण या. शिवसेना गटनेते कबीरजी गणी आणि माझी सरपंच वडपे, ज्यांची ओळख नक्कीच एक चांगले दानशूर दाते आणि एक उद्योजक वडपे गावचे. वेलकम सुनील मामा, वेलकम नक्कीच कबीर मामा. सोबत मित्रांनो, सुपर 8 मधली एक थरारक लढत मी तर म्हणेन यानंतर निश्चितच होईल आणि त्या थरारक लढतीसाठी आपण सर्वजण तयार होऊया. मामा आणि ही टॉस या ठिकाणी कंप्लीट केली जाईल सुनील मामा यांच्या शुभ हस्ते. अध्यक्ष चषक किंवा नवीन 40+ असं कॉलिंग करायचंय. परशु कॉलिंग करतील, स्वतःहून त्यांनी सांगितलेले. नवीन 40+ असं त्यांचं म्हणणं आहे आणि शेवटच्या क्षणी यस नवीन 40+ आलेले आहे. मामा नक्कीच आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवा. दोन्ही कॅप्टन माझ्या जोडीला आहेत, आपल्याकडे वेळ आहे, थोडीशी चर्चा करूया. परशु, टॉस जिंकलेले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. समोर एक चांगला संघ आहे, नक्कीच तुमचा संघही चांगला आहे आणि नक्कीच एक पारंपरिक लढत आपण म्हणूया अशी लढत आम्हाला पाहायला मिळेल. हो नक्कीच. परशु, पूर्ण टीम म्हणजे जे तुम्ही टीम वर्क केलं या सामन्यामध्येही तसं टीम वर्क पाहायला मिळेल. हो. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? आहे संदीप नाईक आहे, संदीप पाटील आहे, जोगेन आहे. इथपर्यंतचा जो प्रवास केला तो कसा एन्जॉय केला? खूप एन्जॉय केला. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. विकास मुकादम माझ्या जोडीला. विकास, टॉस हरलात, महत्वाची होती टॉस तुमच्यासाठी? महत्वाची होती. काही असो, कुठलीही घटना असो, संघ हरो किंवा जिंको, विकास मुकादम यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असतं. काय राज आहे? नाही, समोरची टीम चांगली आहे आणि चांगल्या संघाविरुद्ध खेळायला मजा येते. तुमच्या संघामध्येही चांगले चांगले खेळाडू आहेत, खास करून दीपक मडवी जेव्हा तुमच्या संघामध्ये आला की चांगलं नवचैतन्य तुमच्या संघामध्ये आलं. काय वाटतं या दोन्ही जोडीविषयी, म्हणजे दीपक मडवी आणि गवळीविषयी? जितू गवली आणि दीपक मडी चांगले फलंदाज आहेत, पण आता जो सामन्यामध्ये चांगला खेळ केलेला तो सर्वश्रेष्ठ. म्हणजे एक पारंपरिक चांगली लढत पाहायला मिळेल निश्चित.
आपल्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. मित्र, टॉस या ठिकाणी एक मोठ्या सामन्याची झालेली आहे. जय बजरंग कारिवली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि नक्की स्वयंभू पायगाव संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केली आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. मित्र, खरं तर ओम फोटोच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण बघितलं आणि ही लाईव्ह टेलिकास्टची जी सोय आहे या स्पर्धेसाठी ती या ठाणे जिल्ह्यातील A1 जोडी गोल्डमॅन ज्यांना म्हटलं जातं, सदा पाटील आणि बाळा पाटील यांच्या माध्यमातून लाईव्हची पूर्ण व्यवस्था 5 दिवस झालेली आहे आणि ही A1 जोडी थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होणार आहे. यस, आणि बघितलं तर A1 जोडी नक्कीच सुकेजी डाके आणि निलेशजी पाटील हेही त्यांच्या जोडीला नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट चे सहभागीदारी आहेत. तर या सर्वच दानशूर दात्यांचे आपण आभार मानूया आणि पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. समालोचन कक्षामध्ये मात्र बदल होईल. आमचे सहकारी मार्गदर्शक उपाध्यक्ष आमच्या समालोचन परिवाराचे आणि वराल देवी संघ जो सुपर 8 मध्ये पोहोचलेला आहे त्या सर्व संघाचे सर्वेसर्वा मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद ज्ञानेश्वर. खरं तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये सुरेख आणि सुंदर असा रंग भरला. गेली 2 ते 3 दिवस अतिशय 5 दिवस अतिशय चांगला सुरेख रंग भरला, त्याबद्दल तुमचं देखील मनस्वी आभार. जाऊया आपण. चला, फलंदाजी करणारा संघ मला वाटतं मार्कंडे कारवी संघाची जोडी आपण लगेच मैदानामध्ये रवाना करा प्लीज. वेळेच्या संदर्भात सर्व संघांना सूचना नसून विनंती करतोय की खऱ्या अर्थानं स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे, त्या अनुषंगाने प्लीज आपण आम्हाला वेळेचं सहकार्य करा. कारण की वेळेसाठी तुम्ही आम्ही थांबणार, मात्र वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. त्या अनुषंगाने वेळेचं महत्त्व जाणून घ्या. चार षटकांची आणि ती धावसंख्या 65, विजयाचं लक्ष 66 धाबांचं एक भलं मोठं फार मोठं लक्ष आहे. टार्गेट चेस करायचंय कारविली संघाला आणि निश्चितच या सामन्यामधून जर कमबॅक व्हायचं असेल तर पहिल्या चेंडूपासून खऱ्या अर्थानं एक मोठ्या धावसंख्येला गवस घालावी लागेल. सूर्यकांत मोरे काय बोलतो दादा, बोला. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज जोशी 11 भादवड्या संघाचा सुभाष पाटील. तर मार्कंडे कारिवली संघाची सलामी जोडी एका बाजूला ईश्वर, दुसऱ्या बाजूला गजा. सुभाष पाटील आणि पहिला चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आउट ऑफ इनसाइडचा. 3 शतरक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतात, मात्र आउटफील्ड मधून चेंडू अडवण्यामध्ये यश देखील येत आहे. फेक देखील उत्तम झाली, मात्र याच दरम्यान एक 3 धाबा काढण्याची संधी पहिल्याच चेंडू प्राप्त करतोय ईश्वर. या 3 धाबांना स्वतःचा आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं संघात धावसंख्येत बिनबाद 3 षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 66 धावांचं आणि खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये जर कमबॅक व्हायचं असेल तर अशाच फटक्यांची नितांत गरज आहे. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, खऱ्या अर्थाने चेंडूला जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटवर्क. पदाला लालित्य, पायांची हालचाल फार महत्वाची असते, चेंडूवरची नजर देखील फार महत्वाची असते. अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदरसं स्ट्रेट ड्राईव्ह केलं होतं, मात्र खऱ्या अर्थाने त्या फलंदाज नशीब थोडस खराब म्हणावं लागेल. चेंडू डायरेक्ट एस्ट्याने हिट होतो. धाव घेण्याचा थोडासा त्याच्या माध्यमातून प्रयत्न झाला आणि प्रयत्नामधून मात्र पहिला फलंदाज कारविली संघाचा बाद होतोय गजा.
चला नेक्स्ट बस. बेस पडले ते ना. बघा या ठिकाणी फलंदाज धावचित बाद आहे की नाही. फलंदाज बाद आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सध्या युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आणि प्रेक्षक म्हणून खास करून वऱ्हालदेवी ताडाली सिनियर 40+ या संघाचे कुल कॅप्टन प्रवीणजी पाटील त्यांच्यासमेत किरणजी पाटील सध्या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात आणि आम्हाला देखील लाईक करतात. धन्यवाद प्रवीणजी पाटील, धन्यवाद किरणजी पाटील. खास करून त्यांनी आज ताडाली संघाला देखील ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद किरणजी, धन्यवाद प्रवीणजी पाटील. नेक्स्ट बॅट्समन चला कारिवली संघाचा कॅप्टन प्लीज आपण थोडस सहकार्य करा वेळेच्या संदर्भात. नेक्स्ट बॅट्समन आउट ऑफ एंड साइडचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. हा पलीकडे थोडा सुंदरसा अपड्राईचा फटका आपण पाहिला. फलंदाज ईश्वर याच्या बॅट मधून अप्रतिम उत्कृष्ट फटका. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर 1 बाद 7. जास्त लक्ष देखील फार मोठे 66 धाबा करायचे आहेत. ते खऱ्या अर्थानं या 66 धाबा करायचे असेल तर तुम्हाला मोठी फलंदाजी करणं फार गरजेचं. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू शॉर्ट सेलिमिनरला येतोय. इनफिल्ड मधून देखील आपण चांगले क्षेत्ररक्षण जगदीश नागेच्या माध्यमातून पाहायला कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी केली जात नाहीये. अतिशय चांगल्या चेंडूची सांगता करताना गोलंदाज सुभाष पाटील. मिस टाइम स्ट्रोक. व्यवस्थित बॅट आणि चेंडू मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. एक धाव घेण्याची संधी. या एकधावेने संघाची धावसंख्या होती ती 8. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थानं परिपूर्ण बॅकफुटवर आपण पाहतोय संघ मार्कंडे कारिवली. तर मात्र कमालीची गोलंदाजी खऱ्या अर्थानं संघाने विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण सुभाष पाटील याची पहिली, ज्यानं खर्च केल्या फक्त आणि फक्त 8 धावा आणि महत्वाचा फलंदाज ज्याने 1 बाद केला. मात्र ती सांघिक कामगिरी. धावचित फलंदाज बाद झालेले. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक. दुसरं गोलंदाज येतोय गुरु.
मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटमध्ये आज संघ देखील जबरदस्त उत्तम कामगिरी करतोय. जोशी 11 भादवड, जगदीश नाईक, पिंटू यासारखे फलंदाज त्या संघामधून जेव्हा इन झाले तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांची देखील थोडीशी ताकद वाढलेली आहे. लेफ्ट हँड ओरचा मार थोडासा ऑनदप खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. अतिशय चांगला चेंडू, चांगल्या चेंडूची सांगता आपण पाहिली. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे फक्त आणि फक्त 8. विजयापासून बराच दूर आहे संघ मार्कंडे कारिवली. आता मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधताना चांगल्या चेंडूची सांगता करता अतिशय चांगली उत्तम गोलंदाजी करताना गोलंदाज गुरु. चेंडूला फक्त फ्लिक केला ऑन साइडला. चेंडू जातो वॅडिश डीप लॉंगॉनला. चांगले क्षेत्ररक्षण धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट. 2 फलंदाज अतिशय चांगला समन्वय आपण पाहिला. 2 धावा त्यांच्या माध्यमातून कंप्लीट झाल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या दुहेरी रंगेमध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती ती 10. बघा अजूनही वेळ आहे कारिवली संघासाठी. संघामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची गरज आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट पटका आउट ऑफ इनसाइडचा. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. पहिली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. या 2 धावाने संघाची धावसंख्या 12. आता मात्र चेंडू मोठा फटका यास. चेंडू जाईल जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका ईश्वराच्या बॅट मधून आला. चेंडू आउट ऑफ पार्क. सीमारेषेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. या षटकार संघात धावसंख्या देखील वधारते. ससते नटते फुकते बहरते. धावसंख्या 18. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाईल. अतिशय दमदार आणि चांगला उत्तम फटका आपण पाहिला ईश्वराच्या बॅट मधून. खऱ्या अर्थाने एकाकी किल्ला लढवणं वन मॅन आर्मी. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजीचं प्रात्यक्षिक ईश्वर याच्या बॅट मधून येतोय. आणि खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर अशाच फटक्यांची नितांत गरज आहे. षटक क्रमांक 2 संपतंय. धावसंख्या होती ती 22. आता येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 44 धावांची गरज. डबल 4. पाण्याची व्यवस्था करायची आहे खेळाडू कक्षामध्ये. खेळाडू कक्षामध्ये पाणी न्यायचंय. तिसऱ्या षटकाला परममध्ये वैयक्तिक पला सांघिक तिसरं गोलंदाज जगदीश नाईक. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज जगदीश नाईक. या ठिकाणी मात्र फलंदाज बाद आहे.
हॅलो नेक्स्ट बॅट्समन मंगेश येतोय. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू मिड ऑफला जातोय. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. सेफ प्लॅन होतं चेंडूचं या ठिकाणी आणि इनफिल्ड मधून मात्र जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मंगेश याला मिळते. मंगेश या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या देखील 2 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होते ती 24. येणारे चेंडू काढ धाव एकदा धाव ती बाटली चला प्लीज थोडसा स्पीडअप करा. वेल कमी घ्या. चला प्लीज थोडसा स्पीडअप करा. वेल कमी घ्या. चेंडूला सुंदर असं बुक केलंय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक दक्ष आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल त्याच्या माध्यमातून कलेक्ट केला जातो आणि महत्वाचा फलंदाज मंगेशाची खेळी मात्र संपुष्टात. खऱ्या अर्थानं फटका देखील उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय मंगेश. नेक्स्ट बॅट्समन येतो महेंद्र. नेक्स्ट बॅट्समन महेंद्र अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली स्वतः गोलंदाज जगदीश. सॉफ्ट डिसमिसल साधा सोपा झेल त्याच्या माध्यमातून माझ्याकडे सोडला जातोय. चेंडू धरणीला दान होतो आणि याच दरम्यान जीवदान मिळतं महेंद्र याला. एक धाव देखील त्याच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते आणि एक धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 29. बघा विजयाचं लक्ष फार मोठं आहे. अजूनही संधी आहे. तर सामन्यामध्ये कमबॅक वाजायची तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. अतिशय चांगला चेंडू केसरक पद्धतीने चेंडूला फक्त आणि फक्त एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. रक्षात्मक पद्धतीने चेंडू फक्त खेळून काढला. चेंडू जातो शॉट ताडम्यांना. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची संधी. मात्र सामन्यामध्ये कमबॅक वाजायची तर एक दुक्के से कुछ काम चलने वाला नहीं यहाँ पर. आता मात्र येणारी चेंडू साणी विजयासाठी तब्बल 36 धावांची गरज. कोणाला तरी एकाला मला वाटतं युवराज सिंग बनावं लागेल. गोलंदाज पिंटू. पहिला चेंडू मात्र त्याच्या माध्यमात थोडासा स्वेर आपण पाहतोय. वेलकम 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 मित्र. या ठिकाणी शुभ आगमन होतं. सुप्रसिद्ध धरमजी पाटील
या व्यासपीठावर मंचावर भिवंडीचे सुप्रसिद्ध गोल्डमॅन सन्मान्य बाळाजी पाटील त्यांच्या समेत त्यांच्या परममित्र सन्मान्य सदानंद पाटील या मान्यवरांसाठी शुभ आगमन झालेली या स्पर्धेमध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न होण्यामागे त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेसाठी त्यांनी देखील केलं आम्हाला मोलाचं सहकार्य. ही स्पर्धा संपूर्णपणे यशस्वीरित्या पार पडावी, संपन्न व्हावी यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी देखील आम्हाला केलं तन मन धन अर्पित. धन्यवाद या दोन्ही मान्यवरांचा. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूला थोडासा पुलचा फटका, चेंडू जातो वाडिश. लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव. आता जवळ जवळ या सामन्यामध्ये आपलं परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय जोशी 11 भादवड ए. हा चेंडू मात्र थोडासा कमालीचा टर्न झाला. त्यांच्या वरून चेंडू जातोय. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रतिका पिंटू याच्या माध्यमातून पाहिला. विजयापासून बऱ्याच धावा दूर. पराभव वाटाल काल्या तकडावरची रेख. जवळ जवळ या स्पर्धेतून हा संघ संपुष्टात. मार्कांडे कारिवली विजयाच्या उंबट्यावर. जोशी 11 भाग. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. अडलाक सुभाषजी बत्तीनी अँड गुड लक मनोहरजी जोशी. कमालीचा खेळ त्यांच्या संघाने या ठिकाणी केला. अभिनंदन योगेश.